नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती. नमस्कार, मी पांडुरंग दाताळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतापर्यंत पोहोचली. ती झळ आता भारताला सोसावी लागणार आहे. भारतीय सामान्य लोकांच्या खिशाला आज कात्री बसणार आहे. काही काळापासून स्थिर असलेल्या इंधनाच्या किमती आता वाढल्या आहेत. स्टेट ऑफ हॉर्मुझ इराणने बंद केलंय आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चालू असलेल्या उलाढालीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात आणि आजपासून म्हणजे 15 मे 2026 पासून भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल 3 रुपयांनी वाढल्या आहेत. आजचा सध्याचा रेट आहे पुण्यातला 106 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 94 रुपये प्रति लिटर. दोन्ही गोष्टी 3 रुपयांनी वाढल्या असून आता डिझेल वाढल्यामुळं तुमच्या मालवाहतूक वाढेल आणि मालवाहतूक वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तू सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, ही जी दरवाढ आहे ती सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी आहे का? हा ही दरवाढ योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच छोट्या छोट्या अपडेटसाठी, महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या माहिती मंडळाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.